नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज आपण वैभव पावडेरले शिंगवे येथील रहिवासी त्यांच्या आपण द्राक्षाच्या शेतीत आलेलो आहोत। त्यांनी आपल्या द्राक्षाच्या प्लॉटमध्ये आपले विजासू इकोटेक कंपनीचं डीपीव्ही हे प्रीमियम बायोस्टिम्युलेंट वापरलं होतं। डीपीव्ही वापरल्यानंतर वैभव भाऊंना काय फरक जाणवला आहे ते आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। नमस्कार वैभव भाऊ। नमस्कार सर, ही जी काही आहे बागेचं खोड तर तुम्ही बघू शकता की हे 15 वर्षाचं बागेचं खोड आहे। त्याच्यावरती आपण ही रिनोव्हेशनची प्रॅक्टिस केलेली आहे। मी मागच्या वर्षी पण 2 एकरची केली होती आणि ह्या वर्षी पण 2 एकरची केलेली आहे। तुम्ही मला सांगितल्याप्रमाणे जसं आपण मी बायो आपले जे काही होते आपले सीवीड जे काही होते ते तुम्ही वापरलेले होते। मी आल्यानंतर तुम्ही मला हे सजेस्ट केलं डीपीव्ही नावाचं आणि तुम्ही मला 2 लाईनसाठी यूज करण्यासाठी दिलं आणि 2 लाईनसाठी यूज करण्यासाठी नाही दिलं। थोडक्यात आपण जे काही आहे त्याचे जे काही रिझल्ट्स आपण बघतोय आत्ताच्या मितीला, मी साधारणतः या 2 लाईनला ते फवारला असता मला जो काही पानाचा शेंडा असेल, त्याच्यानंतर टॉप टू एंड जे काही पानांची स्थिती असेल, आमच्याकडे तशी गारपीट झालेली होती। त्या गारपिटीमध्ये साधारणतः मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये गारपिटीने हे पानं थोडे चिरलेले होते। चिरल्यानंतर पण त्याच्या ज्या काही जखमा आहेत त्या भरून निघण्यासाठी त्याच्यानंतर काही दिवसांनी मी हा स्प्रे घेतला होता तुम्ही सांगितल्याप्रमाणे। हा स्प्रे घेतल्यानंतर मला असं जाणवलं की याच्यामध्ये जी काही पानाची स्थिती आहे अशीच थांबून याच्या जे काही जखमा होत्या ह्या लवकरात लवकर बऱ्या होऊन आपला जो काही शेंडा आहे शेंड्यामध्ये कुठलाही अडथळा आला नाही। तसंच आपण इथं बघू शकता तर जसं याची पानांची स्थिती या गल्लीला वापरलेलं नव्हतं, याची पानांची स्थिती, पानांची साईज, पानांची जी काही विगर आहे ती विगर कमी राहिलेली आहे आणि त्याचा जो काही शेंडा असेल, त्याची जी काही काडी असेल ती काड्यांची पण संख्या आपल्याला कमी मिळाली आहे ॲज कम्पेअर टू फवारणी केलेल्याच्या तुलनेमध्ये। मला तर याचे चांगले रिझल्ट्स अनुभवायला मिळाले। इथून पुढं पण मी साधारणतः जे काही बाकीचे प्लॉट आहे स्ट्रेस मॅनेजमेंटसाठी पर्टिक्युलरली हे वापरण्याचा प्रयत्न करेल सर। धन्यवाद वैभव।